प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहेत आज परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी? मागच्या रविवारी आपण जी सुरुवात केलेली आहे की ख्रिस्तामध्ये परमेश्वराने जे आम्हाला आशीर्वादित करून ठेवलेलं आहे आणि त्याने युगाच्या समाप्तीपूर्वी सुरुवातीच्या अगोदरच परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी ज्या गोष्टी नियुक्त केलेल्या आहेत आणि त्या ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मोकळ्या झालेल्या आहेत, त्या आमच्यासाठी प्रगट केल्या गेलेल्या आहेत. आणि जसं आम्ही मागच्या वेळेस जे वचन वाचलं, इफिसकराचं पत्र याचा 1 अध्याय आणि 3 वचन. किती लोकांकडे बायबल आहे? ओके, धन्य आहेत ते लोक ज्यांच्याकडे बायबल आहे, ते आशीर्वादित आहेत नेहमी. तुम्ही किती गरीब असाल पण तुमच्याकडे बायबल आहे तर तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहात. करोडो रुपये तुमचं बँक बॅलन्स असेल आणि बायबल नसेल तर आम्ही गरीब आहोत, कारण देवाचं वचन आम्हाला धनवान बनवणारं आहे. आमेन, हालेलुया. ओके, यावेळेस प्रभूच्या वचनाकडे जाऊया आणि इफिसकराचं पत्र 1 अध्याय आणि 3 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हणतो पाऊल इफिसकराच्या मंडळीला? तो म्हणतो की आपल्या येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता यानं काय केलेलं आहे? तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये, कशामध्ये? ख्रिस्तामध्ये. या जगामध्ये अनेक लोक तुम्हाला दिसतील, त्यांच्याकडे भरपूर तुम्हाला पैसा दिसेल, धनदौलत दिसेल, नावलौकिकता दिसेल, सगळ्या गोष्टी दिसतील, परंतु स्वर्गामध्ये त्यांच्यासाठी काही नसेल जर ते ख्रिस्ता विरहित असतील तर. पण जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात तर प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, जिथे मी आहे तिथे माझा सेवक देखील असणार आहे. आमेन, हालेलुया. ही तुमच्या आणि माझ्यासाठी धन्य आशा आहे. आणि आशीर्वाद फक्त आशेवरचे नाहीत तर त्या आशीर्वाद अनुभवण्याची गोष्ट आहे. आमेन. या ठिकाणामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी आहेत, आध्यात्मिक आशीर्वाद आणि भौतिक आशीर्वाद. इथे लिहिलं, ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याने स्वर्गातील सगळे आशीर्वाद देऊन, आणि मग पुढे असं लिहिलंय की आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. स्वर्गातले आशीर्वाद दिले गेलेले आहेत आणि पृथ्वीवर असताना आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. या शब्दामध्ये, या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे की स्वर्गामधले सगळे आशीर्वाद देऊन आम्हाला स्वर्गातले सगळे आशीर्वाद त्याने ऑलरेडी दिलेले आहेत. आणि आम्हाला आशीर्वादित केलेला आहे का करणार आहे? केलेला आहे. मग स्वतःला सांगा, मी ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केल्या गेलेला आहे. मी येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केल्या गेलेला आहे. ज्यावेळेस शैतान तुम्हाला सांगेल ना, बघ तू किती गरीब आहेस, त्याला सांगा मी येशूमध्ये आशीर्वादित केल्या गेलेला आहे. मे बी तुम्ही जे बोलताय, जे ऐकताय ते रिसेंटली तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही चालाल, वचनावर भरवसा ठेवाल, वचनानुसार तुम्ही घोषणा कराल आणि त्यामध्ये तुम्ही चालत राहाल, जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही शिकत राहाल आणि त्या गोष्टी तुम्ही फॉलो कराल तुमच्या जीवनामध्ये, आणि मी तुम्हाला सांगतो येशूच्या नावामध्ये जे वचनात आशीर्वाद आहेत ते तुमच्या जीवनात प्रॅक्टिकली आलेले तुम्ही पाहाल. आमेन, हालेलुया. इथे लिहिलं, भूतकाळातला शब्द आहे की आम्हाला आशीर्वादित केल्या गेलेला आहे. आता आशीर्वादित पुन्हा करण्याची गरज नाही. आता ते आशीर्वाद तुम्हाला आणि मला घ्यायचे आहेत. सेम कसे माहीत आहे का? जसं निर्गमच्या पुस्तकमध्ये 3 अध्यायामध्ये परमेश्वराने मोशेला बोलवलं, मोशेला दर्शन दिलं आणि मोशेला म्हटलं की माझ्या लोकांना तुला सोडवायचं आहे आणि त्यांना दुधामादाच्या प्रवाहाच्या देशामध्ये तुला घेऊन जायचं आहे. जो कनान देश आहे, जिथे दुधामादाचे प्रवाह वाहत आहेत, तो देश परमेश्वर म्हटला तिथं तुम्हाला घ्यायचा आहे. ते तुम्हाला तिथे एंट्री करायची आहे. सुरुवात निर्गम 3 पासून सुरू होते. आणि मग आम्ही एक गोष्ट पाहतो की त्यांना ज्यावेळेस तिथून काढलं जातं आणि मग निर्गमच्या नंतर यहोशुआ येतो आणि यहोशुआ त्यांना तिथे घेऊन जाण्यासाठी निघतो. परंतु ह्या गोष्टीची सुरुवात निर्गम 3 पासून सुरू नाही झाली. या गोष्टींची सुरुवात उत्पत्ती 12 पासून सुरू झालेली आहे. की देव ज्यावेळेस अब्रामाला म्हणाला होता की मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे, आणि मग
उत्पत्ती 13 मध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस अब्राहमाला जे फिजिकल आशीर्वाद आहेत, भौतिक आशीर्वाद आहेत, ते अब्राहमासोबत लोटाला देखील मिळालेले तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु पुढे तुम्ही पाहता लोट आणि अब्राहम हे वेगळे झाले आणि लोटाने आशीर्वाद कोणते समजले माहीत आहे? जिथे मनमुराद पाणी आहे, जिथे सपाटीचा प्रदेश आहे आणि जिथे सगळी हिरवळ आहे, हे डोळ्याने दिसणारे आशीर्वाद होते. परंतु हे आशीर्वाद देवाने त्यांच्यासाठी नियुक्त केलेले नव्हते. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, देव ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देतो, देव त्याच्याबरोबर दुःखाची जोड देत नाही. जे आशीर्वाद देवापासून आहेत, जर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला असं वाटत असेल मी आशीर्वादित झालेला आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला स्ट्रगल करावं लागत असेल, तुम्ही चांगल्या घरात राहत आहात पण त्या घरामध्ये बिलकुल तुम्हाला समाधान नाहीये, मग ते आशीर्वाद देवापासून आहेत का याचा विचार करा. कारण देवाचं वचन सांगतं त्याबरोबर तो दुःखाची जोड देत नाही. नीतिसूत्राचा लेखक म्हणतो, एखाद्या घरामध्ये भाकरीची चंगळ असून त्या घरामध्ये जर कलह असेल तर एखाद्या घरामध्ये शिळा तुकडा खाल्लेला परंतु समाधानी असलेलं परवडतं. ते आशीर्वादाचं कारण आहे. कारण देवाचं वचन सांगतं, स्तोत्र, दावीद म्हणाला, मी अंग टाकतो, झोपी जातो आणि पुन्हा जागा होतो, कारण देवाचा आधार मला आहे. हे आशीर्वाद आहेत. पुष्कळ लोक अंग टाकतात, झोपायला पाहतात आणि झोपच येत नाही. देवापासून मिळालेले आशीर्वाद आणि तुम्ही मिळवलेले आशीर्वाद. जसं नीतिसूत्राचं पुस्तक 14वा अध्याय आणि 12 वचनामध्ये लिहिलं की माणूस आशीर्वादासाठी बऱ्याच गोष्टीची तरतूद करतो, योजना करतो, पण उत्तर देणं हे देवाच्या हातात आहे. परंतु माणसानं निवडलेल्या प्रत्येक आशीर्वादाच्या गोष्टी त्याला आशीर्वादाकडे नेतात असं नाही. देवाचं वचन सांगतं की त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात तर खात्रीनं तुम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केल्या गेलेलं आहे. आता बऱ्याच लोकांना हे आशीर्वाद का मिळालेले नाहीत किंवा त्यामध्ये का एंट्री केलेली नाही त्यांनी, स्टेप बाय स्टेप तुम्ही शिकणार आहात. परंतु जे ख्रिस्तामध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या ज्या आशीर्वादाबद्दल, जे आध्यात्मिक आशीर्वाद, स्वर्गातले आशीर्वाद आणि दुसरे जे आहेत भौतिक आशीर्वाद. आम्हाला आध्यात्मिक आशीर्वादांची गरज आहे, तशीच आम्हाला भौतिक आशीर्वादांची गरज आहे. तुम्ही ज्यावेळेस परंतु फर्स्ट तुमच्या लाईफमध्ये आध्यात्मिकता जर जिथे असेल तर मग तुमचं भौतिक जीवन देखील ख्रिस्तामध्ये आशीर्वादित होणार आहे. बरेच लोक आज आशीर्वादित का नाहीत? कारण ते भौतिक गोष्टीच्या मागे लागलेले आहेत. म्हणून जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, मत्तेकृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 31, 32, 33 वचनामध्ये काय लिहिलं की देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणामध्ये सांगतं की ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात, परंतु तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे हे तुमचा स्वर्गातला पिता जाणून आहे. म्हणून तुम्ही प्रथम त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. मीन्स परमेश्वर इथे दोन्ही प्रकारचे आशीर्वाद आहेत. त्यांना मदत करा, त्यांनी नवीन घेतलेला फोन आहे, त्यांना हेल्प करा. ओके, ऐका, 2 प्रकारचे आशीर्वाद आहेत. या मत्तईच्या 6व्या अध्यायाला जर तुम्ही वाचता तर 2 आशीर्वादाबद्दल, 2 ब्लेसिंग बद्दल बोलतं. ब्लेसिंग तेच आहेत, पण एक आत्मिक माणसाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे ते कार्य करतात आणि एक जगिक माणसाला ते आशीर्वाद कसे मिळतात. तर इथं जगातले जे लोक आहेत त्या आशीर्वादांसाठी काय करताना दिसतात? तुम्हाला धडपड करताना दिसतात. पण प्रभू म्हणतो तुम्हाला धडपड करण्याची गरज नाही. जर तुम्ही प्रथम प्राधान्य जर तुम्ही माझ्या राज्याला दिलं, तुम्ही प्रार्थनेला दिलं, वचन वाचण्याला दिलं, तुम्ही सेवा करण्याला दिलं, चर्चला येण्याला दिलं. बरेच लोक ज्यावेळेस त्यांच्यासाठी प्रार्थना रिक्वेस्ट जर असली तर काय प्रेयर रिक्वेस्ट असते माहिती आहे का? पास्टर पुष्कळ कष्ट तर करत आहोत परंतु प्रॉब्लेम भरपूर आहेत, फायनान्शियल क्रॅशेस आहेत आणि सगळ्या गोष्टीचा तुटवडा आहे आणि तुम्ही ही प्रार्थना करण्यासाठी सांगता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ह्या गोष्टीसाठी प्रार्थना विनंती नाही सांगितली पाहिजे, पण बऱ्याच गोष्टी ह्या गोष्टीसाठी फक्त प्रार्थना केल्याने तुम्ही या गोष्टीतून बाहेर येणार नाहीत. तुम्हाला वचनानुसार तुम्हाला
ॲक्शन करावं लागेल आणि मग हे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतील. तर इथे लिहिलं की आशीर्वाद तुम्हाला पाहिजे हे देवाला माहीत आहे, फक्त तुम्हालाच माहीत नाही तुमच्या गरजा. ऑलरेडी बायबल सांगतं तुम्ही मागण्या अगोदर परमेश्वराला तुमच्या सगळ्या गरजा माहीत आहेत. पण त्याने मागणं बंद करायला नाही सांगितलं. त्यानेच सांगितलं मत्ते 7 मध्ये की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. कारण जे लोक मागत नाहीत त्यांना मिळत नाही, जे शोधत नाहीत त्यांना सापडत नाही, जे ठोकत नाहीत त्यांच्यासाठी उघडल्या जात नाही. परंतु देवाच्या लोकांनो, आम्हाला प्रायोरिटी आशीर्वाद मिळवण्यासाठी पाऊल कोणत्या गोष्टीला येशू ख्रिस्त मत्ते 6 मध्ये कोणत्या गोष्टीला देण्यासाठी सांगतो की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनाकडे अगोदर लक्ष द्या. तुमचं आत्मिक लेवल जशी जशी वाढेल, वचनामध्ये जसे तुम्ही वाढाल, तुम्हाला वचनातलं सत्य कळेल आणि तुम्ही मोकळे व्हाल. तुम्हाला स्वतंत्रता मिळेल. जिथे सत्य आहे तिथं स्वतंत्रता आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि ते तुम्हाला बंधमुक्त करेल. मग बंधमुक्त करेल हा शब्द येतो त्यावेळेस बरेच लोक सत्य तुम्हाला समजेल आणि ते तुम्हाला बंधमुक्त करेल म्हटलं ना, तर बरेच लोक या वचनाचा अर्थ कुठपर्यंत ठेवतात माहीत आहे? आजारातून बरं होण्यापुरता, शैतानाच्या बंधनातून बाहेर येण्यापुरता, जादूटोण्यातून बाहेर येण्यापुरता नाही. ज्यावेळेस सत्य तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही बंधमुक्त व्हाल. कशातून माहित आहे? आर्थिक क्षेत्रामध्ये देखील तुम्ही बंधनात मोकळे जीवन जगाल. तुमच्या पारिवारिक नातेसंबंधामध्ये खरी मोकळीकता तुम्हाला जाणवायला लागेल. बऱ्याच परिवारांमध्ये माहित आहे नातेसंबंध बळजबरी टिकवून ठेवल्या चाललेत. त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर. मग काय केल्याने मग तो सांगणार पत्नीला खुश ठेवण्यासाठी कसं बोललं पाहिजे, पतीला खुश ठेवण्यासाठी कोणती भाजी बनवली पाहिजे. अरे आज भाजी चांगली बनवली, पती तुमचं प्रशंसा करेल. दुसऱ्या दिवशी मीठ जास्त झालं तर? मीठ जास्त झाल्यावरही नवऱ्याने प्रशंसा केली पाहिजे. हालेलुया. तरीही घरात वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. यासाठी हे आशीर्वाद परमेश्वरापासून येतात. त्याच्यासाठी तुम्हाला जगातल्या ॲक्टिव्हिटीजची गरज नाही. तुमचं आत्मिक लेवल एकदा चेंज झाली की तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचा इफेक्ट पडायला लागतो. तुम्हाला काय पाहिजे हे देवाला माहीत आहे, पण तुम्ही अगोदर तुमच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष द्या. तुमच्या भौतिक गोष्टी आपोआप कशा हाताळायच्यात परमेश्वर तुम्हाला शिकवेल. परमेश्वर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन, हालेलुया. कारण आम्हाला ऑलरेडी ख्रिस्तामध्ये स्वर्गातील सगळे आशीर्वाद, जे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत, जे ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळालेत. थोड्या काही गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करू. याच इफिस्कराच्या पत्रामध्ये जर तुम्ही मी 6-7 गोष्टी ह्या वचनांमधून वेगळ्या केलेल्या आहेत. ख्रिस्तामध्ये आम्हाला स्वर्गातले सगळे आध्यात्मिक आशीर्वाद, बोला, स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्तामध्ये मिळालेले आहेत, देऊन टाकलेले आहेत. कोणते आहेत? जर तुम्ही इफिस्कराचं पत्र 1 अध्यायामध्ये तुम्ही आहात आणि मग 5 वचन आम्हाला त्या ठिकाणामध्ये असं सांगतं की ख्रिस्ताप्रमाणे स्वतःचे होण्यासाठी आम्हाला त्याने दत्तक, असं कसं लिहिलं? वाचा ते वचन, 5 वचन. त्याने आपल्या मनातील सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. हालेलुया. पूर्वीच आम्हाला हे जे आशीर्वाद आहेत त्याचे स्वतःचे लोक आम्हाला बनवलेला आहे. आम्हाला दत्तकपणाचा अधिकार, म्हणजे दत्तक घेतलेल्या मुलाबाबतीत जरा तुम्ही विचार करा. ते कुठेतरी जन्मलं. आम्ही आमच्या सिनियर पास्टरची साक्ष नेहमी ऐकतो आणि आम्हाला खूप आशीर्वादित होतो आम्ही त्यांची साक्ष ऐकून. रेव्हरंड नानादार यांची जर साक्ष ऐकली ते नेहमी सांगतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. कुठल्या तरी जोडप्याने त्यांना जन्म दिला आणि ते छोटंसं बाळ जन्मलेलं मरावं म्हणून एका कचराकुंडीच्या शेजारी टाकलं, उंदरं आणि घुशीने त्याला तोडून खावं म्हणून. पण उस्मानदार नावाचा एक इन्स्पेक्टर सकाळी ड्युटीला जात असताना एका बाळाचा कचराकुंडीजवळ आवाज येताना त्याने ऐकला आणि त्या इन्स्पेक्टरने आपली गाडी तिथे थांबवली. ते छोटंसं आभ्रक उचललं आणि त्या अनाथ आश्रमाच्या दारामध्ये त्याला तिथं नेलं आणि बाळ कोणाचं आहे काय माहीत नाही, पण हा माणूस उस्मानदार ज्याला तिथं नेऊन दिलं म्हणून त्याचं नाव तिथं टाकलं गेलं, म्हणून त्यांचं नाव जे आहे ते नानादार आहे.
आणि एक मरणासाठी टाकून दिलेलं एक छोटंसं अभ्रक, पण तिथून उचलल्या गेलं आणि एक अनाथ जीवन ते जगले. परंतु ख्रिस्तामध्ये आम्हाला ज्यावेळेस दत्तक घेतलं, त्यांना एखाद्या श्रीमंत माणसाने नाही दत्तक घेतलं, पण ज्यावेळेस त्यांना प्रभूमध्ये ते तरुण झाले, त्यांनी प्रभूला आपलं जीवन दिलं, प्रभू येशूने त्यांना ज्यावेळेस आशीर्वादित केलं, आज ते पुणे शहरासाठी, महाराष्ट्राच्या अनेक भागातल्या अनेक सेवकांसाठी ते एक आशीर्वादाचा भाग बनलेले आहेत. हालेलुया. असं नाही का एखादं अनाथ लेकरू कुठेतरी होतं आणि त्याला उचललं, एखाद्या श्रीमंत माणसाने घेतलं आणि ते लेकरू कुठलं कोण कोणाचं काही माहीत नाही, परंतु ज्यावेळेस त्याला एका श्रीमंत आईबापांनी ज्यावेळेस ॲडॅप्ट केलं, दत्तक घेतलं, मला सांगा त्या माणसाला, त्या मुलाला काही टेन्शन राहिलं? ते आपोआप एका श्रीमंत घरातलं ते व्यक्ती बनलं, ते नाव त्याला मिळालं, त्या घरात जेवढा पैसा आहे, जी प्रॉपर्टी आहे, त्या सगळ्यांचा तो कोण झाला? मालक झाला, वारसदार बनला गेला. सेम तुम्ही ख्रिस्ताच्या बरोबरीचे वारसदार केल्या गेलेले आहात. तुमची आणि माझी जर पार्श्वभूमी जर पाहिली ना, तर आम्ही कोणत्याही लायकीचे नव्हतो, परंतु ख्रिस्ताची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावरती झाली आणि आम्हाला त्याच्या पुत्राच्या बरोबरीचं होण्यासाठी स्वर्गातल्या देवाने, सृष्टीच्या निर्माणकर्त्याने तुम्हाला आणि मला दत्तक घेतलेलं आहे. हे आमचे आशीर्वाद. आशीर्वाद म्हणजे नेमकं काय आहे? लोकांच्या नजरेत आशीर्वाद म्हणजे पैसा, गाडी, धन, दौलत, बंगला. हे आशीर्वाद म्हणता येणार नाहीत, परंतु हे आशीर्वादामध्ये आम्हाला उपभोग घेण्याची साधनं आहेत. आणि परमेश्वर आम्हाला, याचा अर्थ असा नाही की या गोष्टी आमच्याकडे नसाव्यात. प्रभू म्हटला ते तुमच्याकडे असाव्यात, हे स्वर्गातल्या बापाला माहीत आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जर तुम्ही 7वं वचन वाचलं त्याच अध्यायामधलं, पहिल्या अध्यायामधलं, तर तिथे वाचा पटापट. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे हा. त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे हा. खंडणी भरून मिळविलेल्या मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी अपराधी होतो, आम्ही पापी होतो. आम्हाला खरे आशीर्वाद काय आहेत माहिती आहे? एखाद्या दारू पिणार, पहिले त्या एखाद्या माणसाकडे खूप कमी पैसे असायचे म्हणून तो अर्धी क्वार्टर प्यायचा, मग त्याला एखाद्या माणसाची कृपा त्याच्यावर झाली आणि त्याला त्याच्या अकाउंटवरती त्याने 1 करोड टाकले. काय करणार तो अर्धा क्वार्टर दारू पिणारा माणूस? तो खंबा आणून पिणार. तो पूर्वी कमी प्यायचा, आता जास्त पिणार, उशिरा मरायचा, आता लवकर मरणार आणि पापीच राहणार. परंतु बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराची कृपा ज्यावेळेस आमच्यावर झाली, 2004 मध्ये प्रभूची कृपा माझ्यावर झाली, त्यावेळेस मी व्यसनी होतो, त्यावेळेस मी दारू पिणारा होतो, इतर व्यसन करणारा होतो, परंतु प्रभूनं माझं जीवन बदललं. मी एक पापी व्यक्ती होतो, परंतु इथे लिहिलं की त्याची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर ज्यावेळेस झाली, त्याने आमची खंडणी भरली. बायबल सांगतं की मनुष्य आपल्या भावाच्या जीवाबद्दल कोणत्याच प्रकारची खंडणी देऊन त्याला पापापासून नाही सोडवू शकत. या जगामध्ये कोणताच करोडपती व्यक्ती हे म्हणू शकत नाही, मी एवढे करोड देतो, माझ्या पापांची क्षमा करा. आज लोक करोडो रुपये वेगवेगळ्या ठिकाणी दान करू शकतात, कारण त्यांचा हा विश्वास आहे की आम्ही इथं हे एवढं दिलं ना की आम्हाला जास्त मिळतं. जगातल्या लोकांना माहीत आहे, पेरणी केल्याच्या नंतर आम्हाला कापणी करता येते. शैतान येशूला देखील म्हणाला होता, मला नमन कर, मी जगातल्या सगळ्या गोष्टी तुला देतो. परंतु खरा आशीर्वाद हा नाही की जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं. या जगातून मेल्यानंतर, हे जग सोडल्याच्या नंतर तुम्ही स्वर्गात असणं, हा खरा आशीर्वाद आहे. बरेच लोक ज्यावेळेस या जगाचा निरोप घेऊन जाणार आहेत किंवा जे गेलेले आहेत, आणि जे अब्जोपती, करोडपती होते, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही आणि ते मेले आणि आज ते नरकामध्ये नक्कीच त्या ठिकाणामध्ये ते पश्चाताप करत असतील, आणि त्या पश्चातापाचा परिणाम तारण होणार नाही, कारण मनुष्य जिवंत आहे तोपर्यंतच त्यानं पश्चाताप केल्याच्या नंतर त्याला तारण मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, ते तिथून पाहत असतील, कदाचित इमॅजिन करा, तिथून पाहिल्यानंतर जर त्यांना त्यांचा बंगला दिसत असेल, त्यांची मोठी महागड्या किमतीची गाडी दिसत असेल, महागड्या कंपनीची गाडी दिसत असेल, भरपूर बँक बॅलन्स त्यांचं दिसत असेल, आणि ते वरून पाहत असेल, हे सगळ्या पोरांनी वाटे करून घेतलेत, एवढी जमीन होती, कोणत्याच शेताला याचं नाव पण नाही, जे सगळं काही मिळवलं, ज्याला तो आशीर्वाद समजत होता, पण त्या आशीर्वादाच्या द्वारे आज तो नरकामधून स्वर्गामध्ये स्वतःला ट्रान्सफर नाही करू शकत.
भले लोक या जगामध्ये भरपूर पैसा कमवून भारत देशातून दुसऱ्या देशाची नागरिकता घेऊ शकतात, दुसऱ्या देशामध्ये ते स्वतः जाऊन बसू शकतात, परंतु ते नरकातून स्वर्गामध्ये कधीच स्वतःला पाहू शकत नाहीत. कारण पैशाच्या द्वारे माणसाच्या जीवाची खंडणी कोणीच भरून देऊ शकत नाही. तुमचं पैसा, धन, दौलत, सोनं नाणं तुम्हाला जीवन देऊ शकत नाही, तुमचं तारण करू शकत नाही. बायबल सांगते की देवाने तुमच्या आणि माझ्या बाबतीतली जी खंडणी आहे ती स्वतः परमेश्वर पित्याने भरलेली आहे आपल्या पुत्राच्या द्वारे. येशू ख्रिस्ताचा मृत्यू, येशू ख्रिस्ताचं रक्त, येशू ख्रिस्ताचं बलिदान हे तुमची आणि माझी खंडणी आहे. आणि तुमच्या माझ्या बदल्यात येशू ख्रिस्ताला मरावं लागलं. आणि याचा परिणाम आम्हाला काय मिळाला तर तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. तुमची आणि माझी आता खंडणी भरल्या गेलेली आहे. तुमच्याकडे आणि माझ्याकडे कुठल्या वशिलेची आम्हाला गरज नाही. आम्ही येशूच्या रक्ताने धुतल्या गेलेले आणि आता आम्ही पाप विरहित, पापाची क्षमा मिळालेली प्रजा आम्ही आहोत. आमेन. हा आम्हाला ख्रिस्तामध्ये मिळालेला आशीर्वाद आहे. थर्ड थिंग, तिसरी गोष्ट, जर तुम्ही 13वं वचन जर वाचलं, तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तुम्हाला काय मिळालं, कुठला आशीर्वाद मिळाला? ओके. आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. शिक्का मारण्यात आलेला आहे. नेक्स्ट 14. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्याला वतनाचा विसार आहे. विसार आहे. विसार म्हणजे काय? विसार म्हणजे काय? ॲडव्हान्स. कधी काही प्रॉपर्टी घेतली. आज मी एका व्यक्तीला फोन केला, त्याला म्हटलं काय झालं घराच्या बाबतीत. तो म्हटला की सर आणखीन 4-5 दिवस थांबा, कारण माझा व्यवहार एका व्यक्तीसोबत झालेला आहे. तो ऑलरेडी 20 तारखेला संपलाय, परंतु त्याने ऑलरेडी माझ्यासोबत विसार पावती केलेली आहे. त्याच्यासाठी त्याने खर्च केलाय, त्याच्यासाठी काही अमाऊंट त्याने भरली, पण नैतिकतेच्या नात्यानं जरी त्याचा 20 तारखेला करार संपलाय, पण विसार पावती असल्या कारणाने मी त्याला आणखीन 5 दिवस वाढवून दिलेले आहेत. म्हणजे आज तो व्यक्ती जरी त्या प्रॉपर्टीचा मालक आहे, पण त्याच्यासोबत कोणीतरी विसार पावती केल्यामुळे हा व्यक्ती तिसऱ्या माणसाला त्याची प्रॉपर्टी विकू शकत नाही. त्या विसार पावतीवर एक शिक्का मारलेला आहे, तो गव्हर्नमेंटचा आहे. हालेलुया. कुठलीही प्रॉपर्टी घ्यायची असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये विसार पावती असते, नंतर ताबा पावती असते. तुमचा ताबा एक दिवस हँडओव्हर केला जाणार आहे, तोपर्यंत तुमचा विसार दिला गेलेला आहे. तुमचा विसार कोण आहे? पवित्र आत्मा आहे. हालेलुया, हालेलुया. आज ज्यावेळेस शैतान तुमच्याकडे पाहतो, तुमच्यावरती एक ठप्पा मारलेला आहे, एक शिक्का मारलेला आहे. तुम्ही एखाद्या बँकेने जर जप्ती आणली असेल, किंवा गव्हर्नमेंटनी एखादा पंप म्हणा, एखादी प्रॉपर्टी सील जर केली असेल, त्यानंतर एक पांढरा कपडा त्याच्यावरती मारला जातो, डांबर किंवा मेणबत्ती त्याच्यावरती ओतल्या जाते, आणि एक शिक्का त्याच्यावरती गोंदवल्या जातो. आणि मग तुम्हाला माहित आहे, ती प्रॉपर्टी कोणीही जाऊन, तुमच्याकडे चाबी जरी असली त्या कुलपाची, तरी तुम्ही उघडू शकत नाहीत. कारण तो जो शिक्का आहे तो गव्हर्नमेंटचा अधिकार जतवतो. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला आणि मला खंडणी भरल्यामुळे तुमच्या आणि माझ्यासाठी काय झालं माहित आहे? स्वर्ग मोकळा झाला. तुमच्या आणि माझ्यावरती या कृपेच्या द्वारे तुमच्यावर आणि माझ्यावरती पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेलेला आहे. हा पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसापर्यंत तुमची विसार पावती आहे. हालेलुया. किती लोकांना पवित्र आत्मा आहे? किती लोकांना पवित्र आत्मा मिळालेला आहे? ज्यांना मिळाला नाही ते मिळवून घ्या. जर पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला आहे, ज्या दिवशी, आणि हा कशाच्या द्वारे मिळाला? काही लोक म्हणतात मी 40 दिवस उपास केले मग मला पवित्र आत्मा मिळाला. या वचनात लिहिलंय का 40 दिवस उपास केल्यावर पवित्र आत्मा मिळतो? हा, इथे लिहिलं. कशाच्या द्वारे त्यांना पवित्र आत्मा मिळाला? विश्वास ठेवला. किती लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे? तुमच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. कशाचा?
पवित्र आत्म्याचा. याचा अर्थ आता विश्वास ठेवायचा आणि मिळालाय मला पवित्र शिक्का मारलाय, शिक्का. तुम्हाला त्याच्या कृपादानांमध्ये जर व्हायचं असेल तर तुम्हाला प्रार्थना कराव्या लागतील, त्याच्यामध्ये वाढावं लागेल, त्याच्यासोबत तुम्हाला चालावं लागेल. हालेलुया. नाही तर आपला तो मुंबईचा दानियल बाबा आहे, दानियल राज, तो या एवढ्या वचनालाच घेऊन सांगतो पवित्र अन्य भाषा बोलणं म्हणजे पवित्र आत्मा नाही. तो म्हणतो ह्या वचनात लिहिलंय विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकांना पवित्र आत्मा आहे. इथं लिहिलंय पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो एक विसार दिला गेलेला आहे. येशूच्या येण्याच्या दिवसापर्यंत तो तुम्हाला प्रिपेअर करत आहे, तो तुम्हाला तयार करत आहे येशूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी प्रवेश करावा म्हणून. आमेन. हे तुमचे आणि माझे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत. म्हणून देवाच्या लोकांनो, मी त्याच्याबद्दल बोलतो कारण मला जास्त लोक पाहत नाहीत. तो असे त्याचे काही लोक असतात, निवडून काढतात व्हिडिओ, त्याच्यापर्यंत पोहोचवतात आणि लगेच त्या पाळकावर तो दुसरा व्हिडिओ बनवतो. मी वाट पाहतोय माझ्यावर कधी बनवतोय. ओके, प्रेज द लॉर्ड. ओके, चौथी गोष्ट, त्याच्या ओळखीचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे. 17 वचनापासून 19 वचनापर्यंत पटापट वाचा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणून त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलाशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये पाऊल म्हणतो की तुम्हाला ख्रिस्तामध्ये तुम्हाला एक वतन आहे. तुम्ही पवित्र जनांबरोबर आशीर्वादाचे भागीदार असणार आहात. तुम्ही किती मोठ्या वैभवाच्या आशीर्वादामध्ये तुम्ही एंट्री करत आहात. आणि ह्या गोष्टी जसं तुम्ही वाढाल, तुम्हाला देवाच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाच्या आत्म्यापर्यंत तुम्ही पोहोचाल आणि तुमचे जसे आध्यात्मिक डोळे उघडतील, तुम्हाला कळेल की पवित्र जनांबरोबर येशू ख्रिस्तामध्ये तुमच्यासाठी अपार समृद्धीचे आशीर्वाद जे आहेत ते ख्रिस्तामध्ये कशा प्रकारे ठेवले गेलेले आहेत. आमेन. 5वी गोष्ट, जर तुम्ही 2ऱ्या अध्यायामध्ये येता एफिसकराच्या पत्रामध्ये आणि त्या ठिकाणामध्ये 13 वचनापासून तर तुम्ही 19 वचनापर्यंत ज्यावेळेस तुम्ही वाचता, देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणामध्ये ख्रिस्तामध्ये आम्हाला जे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत, मिळालेले आहेत, त्याबद्दल प्रभूचं वचन बोलतं आमच्याशी. 13व्या मी पटापट वाचतो, थोडं जास्त वचन असल्यामुळे. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झालेले आहात. हा एक आशीर्वाद, कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आणि मधील आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र नाहीसे केले, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी सम्मेट करावा. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली व जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली, कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योग्य आपण उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. हालेलुया. तुम्हाला पूर्वी आम्ही उपरे होतो, पूर्वी आम्ही पापी होतो, पूर्वी आम्ही दूरचे होतो, परंतु आता ख्रिस्तामध्ये आम्हाला फक्त जवळ केल्या गेलेलं नाही. बायबलमध्ये लिहिलं, पूर्वी देव आणि मनुष्य हे एकत्र होते, पण ते वेगळे झाले. उत्पत्ती 3 ज्यावेळेस माणसाने पाप केलं, एका माणसाच्या द्वारे पाप आलं, परंतु एका माणसाच्या द्वारे जीवन आलं, येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि बायबल आम्हाला सांगतं की त्याने विभक्त झालेल्या माणसाला देवासोबत जोडलं येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या मरणाच्या द्वारे, ख्रिस्ताच्या क्रूसाच्या द्वारे, येशूच्या रक्ताच्या द्वारे. आता दोघांचा एक मनुष्य झाला. आणि येशू म्हणाला योहान 15 आता तुम्ही माझ्यामध्ये
आणि मी तुमच्यामध्ये राहील. हालेलुया. देवाच्या लोकांनो, हे आमचे आध्यात्मिक आशीर्वाद आम्ही ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आम्हाला प्राप्त झाले. आम्ही पित्यासोबत आमचा समेट केला गेला. आम्ही पित्याचे जवळचे लोक, पूर्वी उपरे होतो पण आता देवाचे लोक म्हणून आम्ही ओळखले जातो. आमेन. हे सर्व आशीर्वाद आम्हाला येशूच्या ठायी मिळतात आणि हे सर्व आशीर्वाद जे आहेत आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळतात. गलती करायचं पत्र 3 अध्याय आणि जर तुम्ही वचन 9 पासून 3 अध्याय 9 पासून पुढे 13 वचनापर्यंत जर तुम्ही वाचलं तर प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की म्हणजे जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. म्हणजे विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो अब्रामाला उत्पत्ती 12 मध्ये जो दिलेला आशीर्वाद आहे तो आशीर्वाद विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आहे. आमेन. किती लोक विश्वास ठेवणारे आहेत तुम्ही इकडे लक्ष द्या. किती लोक प्रभूवर विश्वास ठेवतात. आणि मग प्रभूचं वचन तुमच्या बाबतीत बोलतं विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना कोणते आशीर्वाद आहेत. उत्पत्ती 12 मध्ये अब्रामाला दिलेले सगळे आशीर्वाद विश्वासणाऱ्यांचे बनतात. आणि प्रभूचं वचन आम्हाला पुढे असं सांगतं की कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योग्य देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे परंतु जो त्यातील कृत्य आचरतो त्याच्या योग्य जगेल. म्हणजे नियमशास्त्राच्या बाबतीत जे बोललेलं आहे ते नियमशास्त्रावर विश्वास ठेवणारे लोक नीतिमान बनत नाहीत. नियमशास्त्र आचरण करणारे लोक नीतिमान बनतात. परंतु इथे पुढे बायबल आम्हाला सांगतं नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे परंतु त्यातील कृत्यांनी जो आचरतो त्याच्या योग्य तो जगणार आहे. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला. आपण कोणतं नियमशास्त्र पाळलं. आपण कोणते देवाचे नियम पाळले. आपल्यापैकी कोणाकोणाची सुनता झाली. कोणाची नाही झालेली. परंतु आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला. हे सगळे जे आशीर्वाद अब्रामाचे आपल्याला मिळण्यासाठी आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन. जे एफेस 1:3 मध्ये पौल म्हणतो की आम्हाला ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक आशीर्वाद सगळे मिळालेले आहेत. जे अब्रामाला जो आशीर्वाद मिळाला तो येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी येशू ख्रिस्तामध्ये आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो जे वेगवेगळ्या आशीर्वादांच्या बाबतीत जसं मागच्या वेळेस आपण अनुवादाचा 28 अध्याय वाचला 3 वचनापासून 14 वचनापर्यंत तिथं सर्व आशीर्वादांच्या बाबतीत बायबल सांगतं. एफेस 1:3 मध्ये काय सांगितलंय. किती आशीर्वाद. किती आशीर्वाद. बोला सर्व आशीर्वाद. बोला मला ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वाद मिळालेले आहेत. सर्व आशीर्वाद मिळालेले आहेत. ते सर्व आशीर्वाद कोणते आहेत. 28 जर तुम्ही अनुवाद 28 हे भौतिक आशीर्वादांच्या बाबतीत बोललेलं आहे. सगळे अनुवाद 28 मधले 3 वचनापासून 14 वचनापर्यंत जेवढी आशीर्वादांची यादी आहे तर तिथं तुझ्या पोटचं फळ, तुझ्या गोराढोरांचे वत्स, तुझी भाकर तुझी टोपली, तुझी परात, तुझी शेती, तुझे गुरढोरं, तुझ्या हातातलं काम आणि तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सगळे जे ब्लेसिंग आहेत या 14 वचनामध्ये 3 अनुवाद 28 3 ते 14 या वचनांमध्ये ती सगळी आशीर्वादांची यादी आहे. आणि मग त्याच्यासाठी फक्त पहिल्या आणि दुसऱ्या वचनात लिहिलं की जर तू देवाची वाणी काळजीपूर्वक पाळली, ऐकली आणि त्यानुसार जर तू जगला मग हे सगळे आशीर्वाद तुला फॉलो करतील. हालेलुया. हालेलुया. आणि मग हे जे पंचग्रंथ आहेत सुरुवातीची जी 5 पुस्तकं आहेत उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद ही जी पुस्तकं आहेत हे यहुदी लोकांचं नियमशास्त्र आहे. हे नियमशास्त्रानुसार जो कोणी नियमशास्त्र पाळेल हे त्यांच्यासाठी आशीर्वाद आहेत. अनुवाद 28 मधले. कारण तिथं स्पष्ट काय लिहिलंय. अनुवाद 28च्या पहिल्या दुसऱ्या वचनात काय लिहिलेलं आहे. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करेल.
ऐका. आणि मग पुढची जी यादी आहे तुमच्या समोर आहे ते बायबल, तुम्ही ती यादी तुम्ही वाचा, त्याच्यातल्या आशीर्वादांची यादी तुम्ही लिहून काढा. आणि मग समजा विचार करा, तिथं टिक करा तुमच्याकडे कोणकोणते आशीर्वाद आलेले आहेत त्यापैकी. आणि तिथे एक वेगळी टिक करा जे तुमच्याकडे आशीर्वाद नाहीत. आणि मग जर पहिलं आणि दुसरं वचन जर वाचलं तर तिथं कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? तू देवाची वाणी ऐकशील आणि आज्ञा पाळशील. कोणत्या आज्ञा होत्या? आज्ञा कोणत्या होत्या? 10 पेक्षा अनेक आज्ञा आहेत, पण मुख्य आज्ञा 10 आहेत. तर त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं काय होतं? शब्बात पवित्रपणे. किती लोक शब्बात पाळतो आपण? किती जण शब्बात पाळतो? शब्बात पाळतो. यहुदी कॅलेंडर नुसार शब्बात कोणत्या दिवशी येतो? शनिवारी, सॅटरडे. मग सॅटरडेला प्रार्थना असणं चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर पण नाही, चुकीचं पण नाही. कारण शब्बाताचा धनी प्रभू येशू आहे आणि सगळे दिवस त्यानं बनवलेले आहेत. कोणत्याही दिवशी त्याची तुम्ही आराधना करू शकता. रविवारीच चर्च असतं असं काही नाही. रविवारी सुरू झालंय सुरू. प्रेज द लॉर्ड. रविवार हा चर्चसाठी नेमलेला दिवस नाही, प्रत्येक दिवस प्रभूसाठी नेमलेला आहे. जो जगतो तो प्रभूसाठी जगतो, जो खातो तो प्रभूसाठी खातो, आणि जो खात नाही तो देखील प्रभूसाठी खात नाही. आमेन. बरेच लोक चर्चमध्ये आल्याच्या नंतर नवीनवाले विचारतात कधी कधी, पास्टर ते आता मला उपास करायचा. मी सांगतो करा, पण आता येशूचा उपास कोणत्या दिवशी करायचा? असं किती लोकांना प्रश्न पडला प्रभूमध्ये आल्याच्या नंतर, येशूचा उपास कोणत्या दिवशी करायचा? कधी पडला तुम्हाला प्रश्न? नाही? अरे वा, तुम्ही हुशार लोक आहात. मला भरपूर मी आल्या माझा हा प्रश्न होता, उपास तर करायचा पण कोणत्या दिवशी करायचा? कारण माझे ठरलेले दिवस होता. कोणीतरी सांगितलं तुला शनी लागला म्हणून मी शनिवार चालू केला होता. नंतर त्यांनी सांगितलं तुला सोमवारवाला लागला म्हणून मी सोमवारी उपास चालू केले होते. नंतर त्यांनी सांगितलं तुला गुरुवारवाली लागली म्हणून मी गुरुवारचे उपास केले होते. हो. आणि मग कोणीतरी सांगितलं येशूमध्ये आता तुम्हाला चर्चमध्ये उपास करायचा, शुक्रवारी करा. मी शुक्रवारी उपास तर केला, पण मी ना बायबल वाचत असताना माझा एकच फोकस होता. पहिल्या वेळेस ज्यावेळेस बायबलची रनिंग पूर्ण केली ना, हा शुक्रवारचा उपास कुठे लिहिलेला येशूचा? हालेलुया. कुठंच सापडला नाही. रविवारचं चर्च कुठंच सापडलं नाही. आणि मी ज्यावेळेस नियमशास्त्र वाचलं, तर नियमशास्त्र वाचल्याच्या नंतर सगळ्यात जास्त नियम तोडणारा फक्त मी आढळलो. बापरे म्हटलं, आता माझं तर काही खरं नाही. आणि मग ज्यावेळेस मी देवाच्या वचनाला वाचतो, नियमशास्त्र आचरण करणारे लोक आशीर्वादित होणार आहेत. काय वाचलं आम्ही इथे? गलती 3 अध्यायाच्या 13 वचनामध्ये, 13वंच वचन आहे का ते? 3 अध्यायाचं 11 वचन शेवटच्या ओळीमध्ये असं लिहिलं, कारण नीतिमान नियमशास्त्राच्या योग्य देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. 12 वचन सांगतं, नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो तो त्याच्या योग्य जगेल. म्हणजे हे नियमशास्त्रातले जे आशीर्वाद आहेत हे कोणासाठी आहेत? हॅलो, या वचनानुसार कोणासाठी आहेत? नाही ना, जो नियमशास्त्र पाळतो त्याच्यासाठी आहेत. बरोबर आहे ना? नियमशास्त्र पाळणाऱ्यांसाठी. किती लोकांनी नियमशास्त्र पाळलं? शॉर्टकट मधल्या 2-3च गोष्टी विचारल्या ना. 8व्या दिवशी सुंता झाली पाहिजे, शब्दात पवित्रपणे पाळला पाहिजे, माझ्या खेरीस तुला अन्य देव नसावेत, आकाशाखाली पृथ्वीवर पृथ्वीखाली जलातील कशाची कोरीव मूर्ती करू नको, त्याच्या पाया पडू नको. आम्ही काय केलं? मी तर जिथं गेलं तिथं एकही सोडलं नाही आजपर्यंत. येशूला जोपर्यंत मला सत्य कळालं नाही तोपर्यंत.
ह्या सगळ्या आज्ञा मी तोडलेल्या आहेत. तरीही मला, जर मी या वचनासोबत माझं गणित बसवण्याचा प्रयत्न करतो तर माझं गणित बिघडतं, मी आशीर्वादित नाही होऊ शकत. पण बायबल सांगतं की मला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केल्या गेलेले, नियमशास्त्रामध्ये नाही. हालेलुया. तुमच्या आणि माझे आशीर्वाद जे इफिस 1:3 प्रमाणे जे मिळालेले आहेत ते पित्यानं दिलेले आहेत. पण कोणामध्ये दिलेले आहेत? येशू ख्रिस्तामध्ये. पृथ्वीवरचे आणि स्वर्गातले देखील आशीर्वाद कसे मिळाले मला ख्रिस्तामध्ये? इथे लिहिलं, येशूला तुमच्या आणि माझ्यासाठी श्रापित व्हावं लागलं. श्रापित नाही, श्राप व्हावं लागलं. तुमचे आणि माझे पाप, माझे श्राप, माझे क्लेश आणि व्याधी. यशायाचं पुस्तक 53 अध्यायामध्ये लिहिलं की आमचे खरे पाहिले असता सगळे व्याधी त्याने वाहिले, आमची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. या सगळ्या गोष्टी येशूवर ट्रान्सफर केल्या गेल्या. येशू श्राप झाला यासाठी की मला अब्राहमाला दिलेला आशीर्वाद नियमशास्त्राच्या द्वारे नाही, येशूच्या बलिदानाद्वारे तुमचा आणि माझा व्हावा. ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवला, आम्हाला नियमशास्त्रातले आशीर्वाद आम्ही नियमशास्त्र फॉलो केल्यामुळे नाही, आम्ही येशूला फॉलो केल्यामुळे आम्हाला मिळालेले आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाच्या लेकरांनो, जे ख्रिस्तामधले जे आशीर्वाद तुम्हाला मला मिळाले, स्तोत्रसंहिता 1 अध्यायाला जर तुम्ही वाचलं तर तिथं लिहिलं की तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रभूच्या वचनानुसार आम्ही चालतो, तिथे लिहिलं, धन्य आहे तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, अहोरात्र त्याच्या नियमशास्त्राचं मनन करतो. कशाचं? नियमशास्त्राचं. किती लोक आहेत रात्रंदिवस त्याच्या वचनाचं मनन करायला लागले. किती लोक आहेत जे दुर्जनाच्या मसलतीनं कधीच चालले नाहीत. किती लोक आहेत जे पापी जनांच्या मार्गात उभे राहत नाहीत. किती लोक आहेत जे धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाहीत. आमच्या ह्या सगळ्या बैठकात बसून बसून खुर्च्या झिजल्यात. या पापी जनांच्या मार्गात चालून चालून आमचे कितीतरी बूट चप्पल बदलल्यात. पण स्तोत्र 1 मध्ये लिहिलं की जो नियमशास्त्र पाळतो तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा बनतो. पण बायबल सांगतं की मी तर नियमशास्त्राच्या विरोधात जीवन जगलेला व्यक्ती आहे, पण माझ्यासाठी जी शिक्षा होणार होती ती येशूने घेतली. आणि मग जे स्तोत्र 1 मध्ये जे आशीर्वाद आहेत, तो माणूस पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे, ज्याचे पानं कोमेजत नाहीत आणि तो हंगामी फळ देतो. दुर्जन तसे नाहीत. न्यायसमयी ते देवाच्या मंडळीत, देवाच्या पवित्र ठिकाणामध्ये टिकणार नाहीत. पण ज्यावेळेस न्यायाचा दिवस येणार आहे, येशूवर विश्वास ठेवणारे लोक त्याच्या भवनामध्ये असणार आहेत. तुम्ही आणि मी नियमशास्त्र पाळलेले नाही आहेत, परंतु येशूने ती किंमत मोजल्यामुळे तुम्ही आणि मी आवर्षण समयही तुम्ही ठवठवीत राहाल, रसभरीत राहाल आणि तुम्ही पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे तुम्ही फळ देणारे लोक बनाल. हालेलुया. नियमशास्त्रामुळे नाही, तुम्ही चांगले असल्यामुळे नाही, येशू चांगला असल्यामुळं आणि तुम्ही येशूवर विश्वास ठेवत असल्यामुळं. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, तुमचे जे पुष्कळ आशीर्वाद जे आहेत, जे तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. आता मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायामध्ये या, पटकन 2-3 मिनिटात ते वचन वाचूया आपण. 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत तुम्हाला जे ख्रिस्तामध्ये आशीर्वाद मिळालेले आहेत. जे आत्म्याचे दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया. आशीर्वाद कुठले आहेत? स्वर्गातले जे आशीर्वाद आहेत. जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. तुम्ही स्वर्गाच्या राज्याचे वतनदार आहात. ख्रिस्तामधले तुमचे आशीर्वाद. सेकंड, जे शोक करीत आहेत ते धन्य, ते धन्य आहेत, कारण त्यांचे सांत्वन करण्यात तुम्ही येईल. सांत्वन केल्या जाणारे लोक आहात. तुम्ही सांत्वन केल्या गेलेले लोक आहात. ओके. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. तुम्ही पृथ्वीचं वतन भोगणार आहात. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त तुम्ही होतील. तृप्त केल्या जाणार आहात.
जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया होईल. तुमच्यावर दया झालेली आहे येशूच्या द्वारे. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. तुम्ही जुन्या करारात जर वाचलं, मोजके लोक आहेत ज्यांनी देवाला पाहिलं. बऱ्याच लोकांनी देवाला नाही पाहिलं, देवदूतांना पाहिलं. मोशे म्हटला होता, देवा मला तुला पाहायचंय. देव म्हटला, जर मला पाहशील तर मरशील. मी तुला एका खडकाच्या कपारीत ठेवतो आणि मी जात असताना माझ्या हाताने तुला जागतो. तू मला समोरून नाही पण मला पाठमोरा पाहसेल. मोशेनं देवाला पाहिलं, पण कसं पाहिलं? पाठमोरा पाहिलं. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरण पावला, पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि पात्म नावाच्या बेटावर योहान असताना त्याने ज्यावेळेस तो आत्म्याने संचारित झाला, त्याने पाहिलं प्रचंड जलाच्या ध्वनीप्रमाणे एक वाणी त्याने ऐकली. आणि माझ्यासोबत बोलणाऱ्याचा आवाज कोणाचा आहे? प्रगटीकरणाचं पुस्तक पहिल्या अध्यायाबद्दल मी बोलतोय. माझ्यासोबत बोलणाऱ्याचा आवाज कोणाचा हे पाहण्यासाठी ज्यावेळेस तो मागे वळला, तर तो म्हणतो की बर्फासारखे शुभ्र त्याचे केस होते, त्याचा झगा शुभ्र होता, त्याचे डोळे, त्याच्या डोळ्यामधून अग्नीची तलवार बाहेर येत होती. त्याच्या डोळे अग्निमय होते, त्याच्या मुखातून अग्नीची तलवार बाहेर येत होती. त्याच्याकडे पाहिल्या जात नव्हतं. पण योहान म्हणतो मी त्याला पाहिलं. हा योहान कोण आहे माहित आहे? नियमशास्त्रातला नाही आहे. ज्याने येशूवर विश्वास ठेवला त्याने त्याला पाहिलं. प्रेषित 7 मध्ये ज्यावेळेस तुम्ही येता, स्तेफनाला दगडमार झाला. दगडमार करताना त्याने येशूच्या नंतर जर कोणी प्रार्थना केली असेल मरता मरता, तर तो स्तेफन आहे. काय प्रार्थना केली? हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. जसंही त्याने वर पाहिलं, काय म्हटलं स्तेफन माहिती आहे? मी पाहत आहे, स्वर्ग उघडलेला आहे, पिता तिथे बसलेला आहे आणि पित्याच्या उजव्या बाजूला येशू ख्रिस्त उभा आहे. हालेलुया. जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. तुम्ही आणि मी योहान सुवर्तमान 15वा अध्याय आणि 3 वचन सांगतं, जे वचन तुम्ही ऐकलंय त्याद्वारे तुम्ही शुद्ध झालेला आहात. बऱ्याच वेळेला शैतान सांगतो तू शुद्ध नाहीयेस. शुद्ध तुला कुठल्या पाण्यानं नाही व्हायचंय, येशूच्या रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. जर तुम्ही पश्चाताप केला, येशूला म्हटलंय प्रभू मला पाप इथून पुढे करायचं नाही, मला तुझ्या रक्ताने शुद्ध कर, ऑलरेडी येशूकडे तुम्ही आलात आणि तुम्ही शुद्ध केल्या गेलेला आहात आणि मग तुम्ही देवाला पाहणार आहात. आमेन. ज्या लोकांनी देवाला पाहिलं ते देवाच्या प्रेमात पडले आणि ते भौतिकतेच्या प्रेमातून बाहेर आले. हालेलुया. ओके, पुढे नेक्स्ट. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. तुम्हाला देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळाला. योहान 1:12 प्रमाणे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ख्रिस्त हा शांतीचा राजकुमार आहे आणि तो तुमच्यामध्ये असल्यामुळं ख्रिस्ताची शांती तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला देवाची मुलं म्हटल्या जाईल. तुम्ही देवाची मुलं आहात. पुढे. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. तुमचं साठी स्वर्गाचं राज्य नियुक्त केलं गेलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी असं लिहिलं, आनंद करा, उल्हास करा, कारण तुमच्यासाठी स्वर्गात मोठं प्रतिफळ ठेवलं गेलेलं आहे. आमेन. हालेलुया. हे आम्हाला ख्रिस्तामध्ये मिळालेले आशीर्वाद आहेत. मी नेक्स्ट तुम्हाला ख्रिस्तामधले जे आशीर्वाद आहेत, नेक्स्ट ज्यावेळेस आम्ही पुढच्या संडेला या जागेमध्ये येऊ, ते आशीर्वाद आमचे कसे होणार, कोणते आशीर्वाद कशा प्रकारे दिलेले आहेत आणि ते आम्हाला कसे आम्ही आमच्या जीवनामध्ये मिळवून घेणार आहोत. ख्रिस्तामध्ये आता आम्हाला मिळालेले आहेत. ही एक रियालिटी आहे, एक चावी आहे, हे सत्य आहे. पण आता जाऊन तुम्हाला ते घ्यायचे कसे, स्वतःचे कसे करून घ्यायचे. आपण उभं राहूया, प्रार्थना करूया. पुढच्या